नमस्कार स्वामी भक्तांनो, जय शंकर. अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो की श्री सद्गुरू शंकर बाबा महाराजांचे श्री शंकर गीता या ग्रंथाचे पारायण कसे करावे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जसे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे, तसे श्री सद्गुरू शंकर बाबा महाराजांचे चरित्र सारामृत म्हणजे श्री शंकर गीता हा ग्रंथ होय. या पोथीचे नियमित पारायण केल्यास व श्रद्धेने वाचन केल्यास मनःशांती, आत्मविश्वास व महाराजांची कृपा व संरक्षण सदैव आपल्याला प्राप्त होते. तर पाहूया आपण या ग्रंथामध्ये एकूण किती अध्याय आहेत, या पोथीचे काय नियम आहेत. तर शंकर गीता या ग्रंथात एकूण 18 अध्याय आहेत. शंकर गीतेचे पारायण आपण 1 दिवसीय, 2 दिवसीय, 3 दिवसीय, 6 दिवसीय, 7 दिवस, 9 दिवस किंवा 18 दिवस पूर्ण करता येते. तर 1 दिवसीय पारायणामध्ये आपण पूर्ण ग्रंथ एका दिवसात वाचू शकतो. 2 दिवसीय पारायणामध्ये आपण आज 9 अध्याय आणि उद्या 9 अध्याय असे वाचन करू शकतो. 3 दिवसीय पारायणामध्ये रोज 6 अध्यायाचे वाचन करू शकतो. 6 दिवसीय पारायणामध्ये आपण रोज 3 अध्यायांचे वाचन करू शकतो. 7 दिवसीय पारायणामध्ये काय करायचं, पहिल्या दिवशी 2 अध्याय वाचायचे, त्याच्यानंतरचे 5 दिवस रोज 3 अध्याय वाचायचे आणि 7व्या दिवशी शेवटचा अध्याय वाचून समाप्ती करायची. 9 दिवसीय पारायणामध्ये रोज 2 अध्याय वाचायचे आणि 18 दिवसीय पारायण म्हणजे रोज 1 अध्याय वाचून म्हणजे 18 दिवसात आपलं एक पारायण पूर्ण होते. आपल्याला जे इच्छेनुसार आपल्याला जसं वाटेल तसं आपण पारायण करू शकतो. तर या पारायणाचे काही नियम आहेत. नियम असे खूप अवघड नाही आहे, साधे सिंपल नियम आहेत. तर आपण ते पाहूया. तर पारायण करतेवेळी आपण ब्रह्मचर्याचे पालन करा, पराण्य वर्ज्य करा, मांसाहार वर्ज्य करा आणि पारायण आपण ज्या टायमाला आपल्याला शक्य असेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, टाईम फक्त एकच फिक्स करा. त्या वेळेला आपण ग्रंथाचे वाचन करायचे. जर इन केस काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं किंवा बाहेरचं खावं लागलं तर गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग बाहेरचे अन्नग्रहण करायचे. तर पारायणाची मांडणी कशी करायची, एका पाटावर एक कापड अंथरून त्यावर महाराजांचा फोटो ठेवा. जर महाराजांचा फोटो नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो ठेवा किंवा तोही नसेल तर दत्त महाराजांचा फोटो ठेवला तरी चालेल. महाराजांना फुले, धूप, दीप, अगरबत्ती लावावी. बाजूला एक स्वतंत्र आसन ठेवावे महाराजांसाठी, कारण जेव्हा आपण पारायण करतो त्यावेळी महाराज साक्षात तिथे उपस्थित असतात. तर पारायण सुरू करतेवेळी प्रथम गणपती बाप्पाला वंदन करून आपण पारायणास सुरुवात करू शकतो. जर आपण संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर हातात अक्षता, गंध, फुले, पाणी घेऊन संकल्प करून तामनात सोडून द्यावे व आपल्या पारायणाला सुरुवात करावी. आपण 1 माळ स्वामी समर्थ महाराजांचा नामजप किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ हा नामजप करावा. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणावे व नंतर ग्रंथ वाचनाला सुरुवात करावी. पारायण समाप्तीनंतर महाराजांना नैवेद्य आरती करावी. महाराजांना चहा हा खूप प्रिय आहे, तसेच महाराजांना खिचडी फार आवडते. तर आपल्या इच्छेनुसार आपण महाराजांना नैवेद्य दाखवू शकतो. चहा, खिचडी दाखवली तरी चालेल किंवा आपल्याला जे वाटेल तो नैवेद्य आपण महाराजांना अर्पण करू शकतो. आपल्या सद्गुरू शंकर बाबा महाराजांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर माझ्या गुरूंचे स्मरण करा, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा. मनापासून जर आपण महाराजांचे स्मरण केले ना तर महाराज नक्की दर्शन देतात. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. धनकवडी पुणे येथे महाराजांचा समाधी मठ आहे, तिथे दर्शनाला एकदा जाऊन बघा. खूप छान अनुभूती येते. तिथे गेल्यावर असं वाटतं साक्षात महाराज तिथं आहे आणि खरंच महाराज तिथं असतात. या व्यतिरिक्त जर अजून कोणाला काही क्वेरीज असतील, काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय शंकर.